हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवंकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, हा असा आपला काठाचा ब्लाऊज पीस आहे. त्याच्यापासून सुंदर अशी आपल्याला बोटनेकची डिझाईन बघायची आहे. तर चला आपण मापे बघूया. बघा, उंची आपली 14 आहे, छातीची घडी आपली 10.5 आहे, 7.5 इंचावरती बघा. नाही, मी 8 घेते, 8 इंचावरती मी शोल्डर घेतलेले आहे आणि 6.5 इंच इथे मी मुंडा घेणार आहे आणि एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. आतल्या बाजूला 1 इंच घ्यायचा आणि असं मुंड्याला आकार देऊन घ्यायचा. बघा, इथं गळा रुंदी मी 4.5 इंच घेणार आहे आणि 3.5 इंचावरती एक बॉक्स तयार करणार आहे. बघा, खाली 1 इंच ते 1.25 इंच गॅप सोडायचा आणि परत आपल्याला 3.5 इंच किंवा 4 इंच घेऊन परत आणखी बॉक्स आखायचा. आपली जितका आपला गळा आहे तितका. बघा, इथं असा गोल गळा आखून घ्यायचा. बघा, इथं वरच्या साईडला ना अशी गोल गोल राऊंड मारून घेते. हा 1 आणि हा 2. इथं टोटल आपले 4 तयार होतात. बघू शकता तुम्ही. खालच्या साईडनं असा परत राऊंड गोळा मारून घ्यायचा. बघा, जसं आपण मार्किंग केलं आहे ना, त्या मार्किंगमध्येच आपल्याला गळ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे. आणि हा वरचा गळा असं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा. बरं, जसं आपण मुंड्याला शेप दिलेला आहे ना, अगदी त्या शेपमध्ये आपल्याला मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. खूप सुंदर अशी आपली ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे. ब्लाऊजची नेक डिझाईन कशी वाटली तुम्हाला? बघा, इथं आपल्याला छोटेशी लटकन मणी ओवून लावायचे आहेत. आता आपल्याला मेन फॅब्रिक सवच ठेवायचं. त्याच्यावर अस्तर उलटं ठेवून आपल्याला सगळ्या गळ्याला व्यवस्थित अशा सुया लावून मी घेतलेल्या आहेत. आणि बघा, आता जो आतला आधी आकार आहे ना, तो स्टिच करायचा. बघा, बरोबर अशा डिझाईनवरती ठेवून जे अर्धवर्तुळ आपण राऊंड मारलेले आहेत ना, त्याला त्या शेपमध्ये गोल गोल असे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. जे तो कोपरा आहे, बरोबर कोपऱ्यात सुई खाली घातली, कपडा फिरवला आणि परत अशी टीप मारायची. अशाच पोझिशनमध्ये संपूर्ण डिझाईन आपल्याला तयार करून घ्यायची आहे. फक्त 5 इंचाचं मार्जिन पकडत नुसता कपडा फक्त आपल्याला हाताने फिरवायचा आहे. खूप सुंदर अशी आपली ब्लाऊजची डिझाईन तयार होते. आता बरोबर मधलं मेन फॅब्रिक आहे ना, ते व्यवस्थित असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे, म्हणजे सुंदर अशी आपली प्रॉपर डिझाईन तयार होते. बघा, अशा पद्धतीने इथं व्यवस्थित असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. बरोबर कोपऱ्यापर्यंत आपली सुई गेली पाहिजे. बघा, जे कोपऱ्यात आवर्जून आपल्याला कट्स मारायचे आहेत, जेणेकरून आपलं अस्तर अगदी सुंदर आणि व्यवस्थितरित्या आत पलटी होईल आणि हे जे आपले गोल राऊंड आहेत ना, ते सुद्धा अगदी व्यवस्थित निघतील. बघू शकताय तुम्ही. आणि संपूर्ण गळ्यावरती अगदी व्यवस्थित अशी आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. जे गोल राऊंड आहे त्या गोल राऊंडचा अगदी व्यवस्थित असं आपल्याला शेप काढून घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने संपूर्ण गळ्यावरती आपल्याला
दाबटीप मारून झालेली आहे, बघू शकताय तुम्ही. खूप सुंदर अशी आपली डिझाईन दिसत आहे बघा. मेन फॅब्रिक व अस्तर एकसारखं व्यवस्थित जोडून घेऊन एक्स्ट्राचा भाग मी कट केलेला आहे. 4.5 इंचाच्या पाठीचा मध्य गळ्याचा मध्ये 4.5 इंचाच्या 2 टक्स मी अशा व्यवस्थित मारून घेतलेले आहेत, बघू शकताय तुम्ही. बघा आता हा जो गोल गळा आहे मी आहे असा फक्त अगोदर स्टिच करून घेते. हा आपल्याला पलटी वगैरे करायचं नाही आहे, फक्त आहे असं स्टिच करून जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. आणि ह्याला मी जो रेडीमेड आपली पायपिंगचा बोट असतो ना तो मी तिथं अटॅच करणार आहे. बघा आपलं तयार झालेलं आहे. आता असं 2 बाय 2.5 इंचाचे किंवा 3 इंचाचे असे 4 तुकडे मी काठाचे 2 आणि आतल्या भागाचे 2 असे काढून घेतलेले आहेत, बघू शकताय तुम्ही. आणि असा त्रिकोण फोल्ड करून एक त्रिकोण आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने थोडासा कोपरा आत फोल्ड करून घ्यायचा. बघा अशी डबल टिप मारून घ्यायची. एक्स्ट्राचा कपडा व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा. आणि बघा हा त्रिकोण व्यवस्थित असा आपल्याला काढून घ्यायचा आहे. सुईच्या साहाय्याने अगदी कोपरा व्यवस्थित असं काढून घ्यायचा आहे बघा. आणि असेच आपल्याला 4 छोटे छोटे लटकन तयार करून घ्यायचे आहेत, बघू शकताय तुम्ही. सुईच्या साहाय्याने व्यवस्थित असं आपल्याला कोपरा बाहेर काढून घ्यायचा आहे बघा. आता हा गोल मी असा अस्तरचा एक आणि मेन फॅब्रिकचा एक काढलेला आहे. 4.5 इंचाचा बरोबर आपला गोल राऊंड आहे. तो असा एकमेकावरती व्यवस्थित ठेवून आपल्याला एक साईडनं 1/2 इंचाचं मार्जिन पकडत आपल्याला गोल राऊंड असा टिप मारून घ्यायची आहे. मग आपल्याला सवयचं उलटं चेक करून व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे आणि असा राऊंड मारून घ्यायचा. आणि एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं. आणि टिप मारताना थोडंसं आपल्याला 1/2 इंच टिप न मारता सोडायचं आहे, जेणेकरून आपल्याला अस्तर आत त्यातून आपल्याला पलटी करायचं आहे बघा. असं व्यवस्थित असं आपल्याला अस्तर पलटी करून घ्यायचं आहे बघा. इथं थोडीशी आणखीन टिप मी उस्तरून घेते. अगदी व्यवस्थित असं आपल्याला अस्तर आतल्या साईडला फोल्ड करून अगदी काठावरून असं आपल्याला परत त्याच्यावरून दाबटीप मारून घ्यायची आहे. बघा. आणि अशा छोट्या छोट्यात आपल्याला बरोबर असं सुई मी 4 पदरी दोरा ओवलेले आहेत आणि अशा छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत. आणि व्यवस्थित असं आपल्याला इथं स्टिच करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने. आणि त्याच्यावरती एक मी बटन असा लावून घेणार आहे बघा. बरोबर गळ्याच्या मध्य सेंटरला ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती एक बटन लावून घ्यायचं आहे बघा. आणि हे असे लटकन आहेत ना, हे इथं असे आपल्याला लावून घ्यायचे आहेत. एक इथं लावला तरीही चालेल बघा. गळ्याचा बरोबर असं मध्य सेंटर करून घ्यायचा, जेणेकरून आपलं पॅच व्यवस्थित असं मध्य सेंटरला लागेल बघा. इथं टिक मार्क केली आणि ह्याच्यावरती असं बटन ठेवून हे पॅक मी असं करून घेणार आहे. बघा असे सुंदर लटकन, एक मणी आणि एक लटकन असा ओवून मी इथं बरोबर कोपऱ्यात अटॅच करून घेतलेलं आहे. जे आपण राऊंड मारलं होतं ना तिथं व्यवस्थित असं आपल्याला दोऱ्याच्या सहाय्याने अटॅच करून घ्यायचं आहे. एक मणी ओवला, त्याच्यात उलटा असा लटकन ओवून घेतला जो आपण त्रिकोण तयार केला होता, बघू शकताय तुम्ही. आणि इथं बरोबर असं जोडून घेतला बघा. आता असं थोडंसं खालचं आपला जो आपण तयार केलेला आहे बो, त्याला अशा थोड्याशा शेपमध्ये वेगळ्या मी खाली आपण रेबिन देतो ना तशी रेबिन देणार आहे. 2 प्रकारच्या 2 मेशा कटिंग करून घेतलेल्या आहेत.
इथं तुम्ही मापाने सुद्धा करू शकता, मी अंदाजे केलेले आहेत. बघा आपले 2 इंच असं व्यवस्थित माप तयार झालेलं आहे. अशी डबल फोल्ड करून घेतली आणि अगदी काठावरून अशी आपल्याला आहे त्या शेपमध्ये टीप मारून घ्यायची आहे. बघा इथं कोपरा आला, कोपऱ्यात सुई खाली घेतली अशी टीप मारली. अशाच पद्धतीने दुसरे सुद्धा आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आणि पेनाच्या सहाय्याने आपल्याला व्यवस्थित अशी पट्टी उलटवून घ्यायची आहे. बघा आणि अशा दोन्ही ठेवून इथं आपल्याला मशीनच्या सहाय्याने किंवा हातावरती अशा व्यवस्थित आपल्याला बोच्या खालच्या साईडला अटॅच करून घ्यायचे आहेत. बघा अशा व्यवस्थित मी इथं अटॅच करून घेतलेले आहेत. जो वरचा गळा होता ना तिथं असा मी जो रेडीमेड गोट आहे ना तो व्यवस्थित असा गळ्यावर ठेवून असा टीप मारून घेणार आहे. बघू शकता तुम्ही इथं सुद्धा आपल्याला गोटला थोडंसं कट मारायचं आहे आणि अशा पद्धतीने आतल्या साईडला गोड फोल्ड करायचा आणि अगदी व्यवस्थित अशी एक काठावरून टीप घ्यायची. आणखी एक आतल्या साईडने अशी 1/2 इंचाचं मार्जिन सोडत दाब टीप परत आणखी एक टाकून घ्यायची, म्हणजे गोट आपला व्यवस्थित बसेल आणि कुठेही उलटा होणार नाही. हा बघा अशी टीप मारून घ्यायची व्यवस्थित. बघू शकताय तुम्ही सुंदर असं आपला नेक तयार झालेला आहे. बघू शकताय खूप सुंदर अशी आपल्या ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे. आणि अशाच नवनवीन डिझाईन बघण्यासाठी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. आपल्या ब्लाऊज फायनल लुक किती सुंदर आलेला आहे.